नमस्कार. आज आपण आलेलो आहे उदगीर हा किल्ला पाहण्यासाठी, जो येतो उदगीर गाव, उदगीर तालुका व जिल्हा लातूर येथे हा किल्ला आहे. उदगीर किल्ला आता आपण पाहण्यासाठी जात आहे. महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील प्रसिद्ध भुईकोट किल्ला उदगीर हे लातूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असून लातूरपासून 65 किलोमीटर अंतरावर वसले आहे. उदगीरच्या आसपास पसरलेल्या टेकड्यांना उदयगिरी हे नाव असावे, त्यावरून उदगीर हे नाव पडले, असा एक मतप्रवाह आहे. तसेच उदगीर किल्ल्यातील उदयगिरी बाबांच्या नावावरून उदगीर हे नाव अस्तित्वात आले असावे असे म्हटले जाते. उदगीरचा किल्ला ज्या टेकडीवर वसलेला आहे ती टेकडी एका खोल दरीतील 2 खोऱ्यांच्या आत आहे. किल्ल्याच्या पश्चिमेला व पूर्वेला या खोऱ्यांचे फाटे फुटलेले आहेत, तर उत्तरेला मोठी दरी आहे. म्हणजेच पूर्व, पश्चिम व उत्तरेस नैसर्गिक खोरे व दक्षिणेस उदगीर शहर वसले आहे. उदगीर शहराच्या उत्तरेस चोबारा ते किल्ला वेस या मार्गाने पुढे भुईकोट किल्ला दिसतो. किल्ल्याभोवती खंदक असून सर्वत्र त्याची उंची व रुंदी समान दिसत नाही. खंदक पार करून पहिल्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यासाठी खंदकावर एक दगडी पूल आहे. खंदकाची भिंत दगडी असून उदगीरच्या पश्चिमेस असलेल्या तलावातील पाणी यात सोडण्याची व्यवस्था होती. खंदक पार केल्यानंतर किल्ल्याचा बाह्य तट लागतो. तटाचा परीघ 670 मीटर असून उंची 9 मीटर आहे. आतील तटबंदी बाह्य तटापेक्षा खूप उंच आहे. किल्ल्यातील एकूण बुरुजाची संख्या 19 आहे. पहिल्या तटाला 12 बुरुज असून सैनिक व तोफा ठेवण्याची सोय आहे. दुसऱ्या तटात 7 बुरुज असून त्यापैकी पूर्वेकडे व पश्चिमेकडे असलेल्या 2 मुख्य बुरुजांना अनुक्रमे जमना व चांदणी अशी नावे आहेत. या दोन्ही विशाल आकाराचे टिहाळणी बुरुज असून त्यावरून आसपासच्या प्रदेशावर नजर ठेवली जात असे. याशिवाय दोन्ही तटांवरून बंदुकीचा मारा करण्यासाठी तटांना जागोजागी जंग्या ठेवलेल्या आहेत. पहिल्या तटात किल्ल्याचे प्रवेशद्वार असून त्याची उंची 12 मीटर व रुंदी 2.25 मीटर आहे. याच्या कवाडांवर लोखंडाचे मजबूत आवरण आहे. डाव्या हातास काटकोनात असलेल्या या प्रवेशद्वारासमोर भिंत असल्याने तेथे पोहोचेपर्यंत ते दिसत नाही. हे प्रवेशद्वार पार केल्यानंतर उजवीकडून सरळ मार्गाने उदगीर बाबांच्या मठाकडे जाता येते. पहिल्या प्रवेशद्वारापासून दुसरे प्रवेशद्वार 17 मीटर दूर आहे. दोन्हीच्या दरम्यानच्या मार्गावर सैनिकांसाठी कमानीदार चौक्या आहेत. दुसरे प्रवेशद्वार ही पहिल्या प्रवेशद्वारासारखे मजबूत असून ते दुसऱ्या तटात बांधले आहे. येथील एका चौकीतून राजवाड्यात जाण्याचा एक गुप्त मार्ग आहे. तिसऱ्या प्रवेशद्वाराची उंची पहिल्या 2 प्रवेशद्वारांपेक्षा तुलनेने अधिक आहे. हेही अतिशय मजबूत असून त्यास अंधारी दरवाजा या नावाने ओळखले जाते. दुसऱ्या व तिसऱ्या प्रवेशद्वारादरम्यान दोन्ही बाजूस मिळून 10 चौक्या असून त्यातील 6व्या चौकीतून वरील भागात जाण्याचा गुप्त मार्ग आहे. या प्रवेशद्वारानंतर राजवाडा चौकात प्रवेश करता येतो. किल्ल्याच्या बाह्य तटाच्या सर्व बुरुजांवर तोफा ठेवण्याची सोय आहे. सध्या किल्ल्यात 12 लहान मोठ्या तोफा आहेत. पूर्वेकडील जमना बुरुजावर सर्वात मोठी पंचरशी तोफ आहे. चांदणी बुरुजावरही 3 मीटर लांबीची मकराकृती मुख्य असलेली तोफ आहे. किल्ल्यात काही गुप्त मार्ग आहेत. किल्ल्याच्या उत्तरेस नक्षी महालाच्या पाठीमागे बुरुजाच्या बाजूने बाहेर पडण्यासाठी एक गुप्त मार्ग आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर समोर अनेक छोट्या मोठ्या आकाराच्या वास्तू दिसतात. किल्ल्याच्या पूर्वेकडे उंच महाल आहे. यास राजवाडा म्हटले जाते. तर या राजवाड्यावर पडझडीच्या अवस्थेत असलेली गगन महाल ही वास्तू बहामनी कालखंडातील कलेचा उत्तम नमुना समजली जाते. बहामनी कालखंडानंतर बांधलेल्या राजवाड्याची वास्तू किल्ल्याच्या तिसऱ्या प्रवेशद्वाराच्या बाजूस आहे. या वास्तूत कमानीच्या आधारे अनेक महाल किंवा दालने उभारण्यात आली आहेत. त्यातील काही बऱ्यापैकी शाबूत आहेत, तर काही सध्या अवशेष रूपात दिसतात. किल्ल्याच्या उत्तर भागात भग्न स्वरूपातील खास महल कमानींनी जोडलेल्या 18 दगडी खांबावर उभा आहे. याच्या तिन्ही बाजूस इतर महाल आहेत. दिवाणी खास किल्ल्याच्या उत्तर भागातील नक्षी महालासमोर जीर्ण अवस्थेत आहे. याचा दर्शनी भाग उत्तरेकडे असून समोर चौकोनी हौद आहे. दिवाणी आम ही वास्तू खास महालाच्या पूर्वेकडे आहे. नक्षी महाल दक्षिणाभिमुख असून समोरच दिवाणी खास ही वास्तू दिसते. नक्षी महालाच्या कमानीवर वेलबुट्टीची सुंदर नक्षी आहे. दिवाणी खास महालाच्या
बाजूस धान्याचे कोठार आहे. किल्ल्याच्या तिसऱ्या दरवाजा शेजारी जनानखाना ही दुमजली वास्तू किल्ल्यातील सर्वात भव्य वास्तू आहे. वरच्या मजल्यावर कमानदार घुमटाकृती सज्जात झरोके आहेत. या वास्तूत 2 प्रवेशद्वारे असून त्या व्यतिरिक्त एक गुप्तद्वारही आहे. वरच्या मजल्यावर जनानखाना आहे. निजाम काळात तेथे तहसील कचेरी होती. याच्या पश्चिमेस गादी महाल आहे. तहसील कचेरीच्या ओट्यास लागून हाफिज मौलाना मोहिउद्दीन कबर आहे. या कबरीच्या पश्चिमेला सुमारे 31 मीटर अंतरावर दुमजली रंगीन महाल आहे. या वास्तूच्या वरील भागातून किल्ल्याच्या पश्चिमेकडील खंदक व दूरवरचा प्रदेश दिसतो. ही वास्तू शिपाई व सरदारांच्या करमणुकीचे महत्त्वाचे साधन होते. किल्ल्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या दरवाजा दरम्यान तहसील कचेरीच्या अंगणातून डावीकडे वळल्यास खातम खान किल्लेदाराचे जुने घर लागते. येथे एक शिलालेख असून त्यातील नोंदीनुसार खातम खानने 1685 मध्ये याचे बांधकाम केले. अंधार बावडीच्या बाजूला असलेल्या बुरुजामागे सज्जावरून मुलुकचे घर आहे. तेथे खातम खानचे घर पार करून जावे लागते. तेथील कमानीवर दोन्ही बाजूस 2 शिलालेख असून त्यात मुर्तजा निजामशहाच्या काळात ही इमारत बांधली गेल्याचे म्हटले आहे. किल्ल्याच्या पश्चिमेस दुमजली हमामखाना आहे. तहसील कचेरीच्या दक्षिणेला 3 कमानीयुक्त जामा मस्जिद असून समोर एक सुंदर अष्टकोनी हौद आहे. जामा मस्जिद समोरील रस्त्याने शमशाद महालाकडे जाता येते. जामा मस्जिदीच्या पूर्वेस साधारणपणे 21.5 मीटर अंतरावर अच्छी बेगमची माडी नावाची 3 मजली पूर्वाभिमुख वास्तू आहे. या वास्तूत सुंदर नक्षीकाम आहे. या ठिकाणाहून पूर्वेकडील पूर्ण खंदक व दूरवरचा प्रदेश दिसतो. अच्छी बेगमच्या माडीच्या उत्तर पश्चिमेच्या किल्ल्याच्या दुसऱ्या तटाच्या आतील भिंतीत लागून रोशन महाल आहे. या वास्तूचे 2 भाग असून दोन्हींना मिळून रोशन महाल म्हटले जाते. किल्ल्याच्या पूर्वेस बुर्जा इतक्या उंचीच्या दुमजली वास्तूचा बराचसा भाग पडलेला आहे. यास हवा महाल असे म्हटले जाते. यास मनोरा असून वास्तूच्या बाजूच्या भिंतीत कबूतरखाना तयार करण्यात आलेला आहे. उदगीर मठाजवळील विहीरीतून संपूर्ण किल्ल्यास पाणीपुरवठा केला जाईल. किल्ल्यात एखाद्या हिंदू किंवा जैन मंदिराचे स्तंभ, गर्भगृहातील जलकुंभ, गजधर, शिल्पपट, भारवाहक इत्यादी अवशेष दिसतात. यातील बऱ्याच शिल्पांचा पुनरुपयोग किल्ल्यासाठी केलेला दिसतो. बहुधा इतर किल्ल्यांप्रमाणे येथील परिसरी पूर्वी एखादे मंदिर, विशेषतः यादवकालीन मंदिर असावे. याशिवाय उदगीर शहरात गुंडाचा बाग, बाग-ए मकबूल, बाग-ए किल्ला, बाग-ए मेहमुदी, बाग-ए इसाम, बाग-ए शामपेट इत्यादी मध्ययुगीन उद्याने आहेत. बाग-ए हिसाम आकर्षक असून 3 मजली आहे. ही वास्तू मोगल बादशाह शहाजहान याच्या काळात तयार झाली. या व्यतिरिक्त या परिसरात काही दर्गे, मस्जिदे व मंदिरे आहेत. उदगीरवर वेळोवेळी यादव, काकतीय, बहामनी, बारिदशाही, निजामशाही, आदिलशाही, हिमादशाही, मोगल, मराठे व हैदराबादच्या निजामांनी राज्य केले. यादव राजा दुसरा शिंगण याच्या कारकिर्दीत उदगीर अंबादेश मंडळातील देशा विभागाचे स्थान होते. याचा एक उल्लेख यादवाच्या राजवटीतील सेनापती खोलेश्वर याच्या अंबेजोगाई येथील एका शिलालेखात उदगीर या नावाने आलेला आहे. उदगीर हे काकतीयांच्या सरहद्दीवरील ठाणे असल्यामुळे तेथे यादव सैन्याची छावणी होती. काकतीयांच्या गणपती नावाच्या राजाने उदगीरवर ताबा मिळवल्याचा उल्लेख त्याच्या उपरपल्ली शिलालेखात आलेला आहे. यादवांनी हा प्रदेश पुन्हा परत मिळवला अशी माहिती कानरदेश यादवांच्या 1258च्या कान्हेगाव लेखातून मिळते. कानरदेवाच्या राजवटीत उदगीर देश हे लातूर मंडळातील गोपाळ राष्ट्रोड यांच्या अधिकार कक्षेत समाविष्ट होते. महानुभाव साहित्यातील नोंदीनुसार व महाकवितांच्या बकरीनुसार रामचंद्र यादवांचा पुत्र भिल्लम हा यादव राजवटीच्या अखेरीस उदगीरचा शासक असल्याची माहिती मिळते. 14व्या शतकात हा भाग बहामनी राजवटीच्या ताब्यात गेला. उदगीर येथील किल्ला कधी व कोणाच्या राजवटीत बांधला याची ठोस माहिती मिळत नाही. या किल्ल्याचा सर्वप्रथम उल्लेख बहामनी सुलतान शहाबुद्दीन महमूद याच्या काळात मिळतो. दस्तूर दिनार या सरदाराचे बंड यशस्वीपणे मोडून काढल्याप्रित्यर्थ कुली कुतुब यास वैयक्तिक खर्चासाठी त्याने हा किल्ला 1 वर्षासाठी दिला होता. 1492 मध्ये काशिम बरीदलाही औसा आणि कंधार येथील किल्ल्यांबरोबर उदगीरचा किल्ला जहागिरी म्हणून दिल्याचा उल्लेख मिळतो.
पुढे कासिम बिरदने आपला पुत्र अमीर बिरदला हा किल्ला दिला. बहामनीच्या विघटनानंतर 1517 बरीद आणि माहूरचा जहागीरदार खुदावंद खान हबशी यांच्यात उदगीर येथे लढाई होऊन हबशी मारला गेला व किल्ला पुन्हा अमीर बरीच्या ताब्यात राहिला. अमीर बरीच्या काळात आदिलशाहीबरोबर संघर्ष सुरू झाला होता. अमीरच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र अली बरीद शाह सुलतान बनला. त्याच्या काळात बुरान निजाम शहाने उदगीर किल्ला जिंकून नंतर इमाद शहाकडे सुपूर्द केला, परंतु इमाद शहाने दयाभाव दाखवून पुन्हा तो बरीदकडे सुपूर्द केला. त्यानंतर बरीच वर्षे हा किल्ला बरीद शाहीकडे राहिला. पण हा किल्ला पूर्ण पाठीमागून जाऊन पाहिला आहे, भरपूर अवशेष येतात आणि सध्या इथं रेस्टोरेशनचं काम चालू आहे. त्याच्यामुळे आणखी या किल्ल्याच्या सौंदर्यात भर पडणार आहे. तर पुन्हा पाहण्यासाठी 1 तास वेळ पुरेशी होईल व भरपूर अवशेष आहेत. असा सर्वांग सुंदर किल्ला आहे उदगीरचा. निश्चितच या किल्ल्याला भेट द्यावी. त्यानंतर मुर्तजा निजामशाह याने तो निजामशाहीत समाविष्ट करून घेतला. खान दोरान या मुघल सरदाराने निजामशाहीकडून हा किल्ला घेतला. तसेच मोगलखान कोका याची या किल्ल्याचा किल्लेदार म्हणून नियुक्ती केली गेली. तसा उल्लेख किल्ल्यातील एका कमानीवर फारसी शिलालेखात आहे. 1724 पर्यंत साजव खान, उन्मल, खातब खान व अन्य मोगल उदगीर किल्ल्याचे किल्लेदार म्हणून गेले. 1685 खातम खानने या किल्ल्यात काही वास्तू बांधल्या संबंधीचा एक शिलालेख आहे. 1715 मोगल मराठे यांच्यात तह होऊन या प्रदेशातून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे हक्क मराठ्यांना मिळाले होते. 1724 हा किल्ला निजामशाहीकडे गेला. 1760 येथे मराठा व निजाम यांच्यात उदगीरची प्रसिद्ध लढाई झाली. यात मराठ्यांनी निजामचा पराभव करून तहाच 60 लाख रुपयांचा मुलूक मिळवला. परंतु पुढच्याच वर्षी पानिपतच्या लढाईच्या संकटामुळे या तहाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. मराठ्यांकडून या लढाईचे नेतृत्व सदाशिवभाऊ यांनी केले होते. 1819 ते 1820 निजाम राजवटीविरुद्ध मराठवाड्यात बंड झाले. त्यापैकी उदगीर येथील देशमुखांचे बंड प्रसिद्ध आहे. 1820 या उठावात देशमुखांनी हा किल्ला बळकावला होता. 1948 साली उदगीर स्वतंत्र भारतात सामील केले गेले. 1956 पर्यंत उदगीर कर्नाटकातील बिदर जिल्ह्यात समाविष्ट होते, परंतु राज्य पुनर्रचनेनुसार ते उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण बनले व सध्या लातूर या जिल्ह्यामध्ये उदगीर हा एक महत्त्वपूर्ण असा तालुका आहे. असा हा ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारा किल्ला आहे. तर आपण लातूर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर औसा किल्ला, खरोशाची गडी, तसेच खरोशाची लेणी व हा उदगीरचा किल्ला आपण निश्चितच करावा व जवळच हत्तीबेट या ठिकाणी महत्त्वपूर्ण लेणी आहेत, त्याही पाहाव्यात, हीच एक विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा एक बाहेर येण्यासाठी रस्ता हे बंद केलेला आहे. सुंदर आहे रस्ता. आपण आता या पाठीमागच्या बाजूला आपण पोचलो आहे. पाहू शकतो इथं उदगीर बाबांचं मंदिर आहे. ते पाहण्यासाठी आपण इथं जाऊ. आता उदगीर बाबांचे जे समाधी मंदिर आहे ते पाहण्यासाठी आपण आता जाऊ. हे पाहू शकते. पूर्णतः खाली आलो आपण आता. हे पाहू शकतो उदगीर बाबांचे.
उदगीर किल्ल्यामध्ये असणारी उदगीर बाबा यांची ही समाधी मंदिर आहे. इथं समाधी किल्ला उदगीर बोललं जातं याला, हा भाग. या बाजूला काय पाहुणे होता चोर दरवाजाचा व पाण्याचा टाका. हा मुख्य दरवाजा आहे. त्या ठिकाणी आपण आता पोचून गेलो. उदगीर बाबांच्या मंदिराकडे येताना असं आपल्याला पाहायला भेटते. पण आता या ठिकाणी आपणाला एक शिलालेख पाहायला भेटतो, पण तो अपष्ट आहे. संपूर्ण गड पाहून आपण आता कंधारच्या दिशेने जात आहोत.